ऐसे लुत्फ और मौज़ा में बुखार से अपनी हर नमाज में उसके दीदार की दुआ मांगते हैं। की सजी धजी महफिल न सही, लेकिन शहंशाह की खुशी को दुगनी करने के लिए अपने मुंह से मोती छलका ही दीजिए। हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा आखिरी सब पे भारी है। इसका गोश्त कुत्तों को खिलाकर इस नस्ल को ही खत्म कर देगा। हमारा गोश्त अपने कुत्तों के आगे ही परोसना, इसी बहाने उन्हें थोड़ी वफादारी चखने को मिल जाएगी और उनकी आने वाली पुश्तों की जिंदगी संवर जाएगी। मजा नहीं आया। रब तुम्हारे जिस्म से तुम्हारी रूह निकालने से पहले एक सवाल का जवाब चाहते हैं। क्या है ये स्वराज जिसके लिए तुम अपनी जान देना चाहते हो? अब कहाँ है तुम्हारा स्वराज? सह्याद्री के पहाड़ों में, गोदावरी की लहरों में, रायगढ़ की मिट्टी में, जालना की गलियों में, नासिक की हवाओं में, गोमगढ़ के कोनों में, जय भवानी की चरणों में, लाखों मराठा के नस नस में है स्वराज। जो स्वराज को तो मिटाने चला है और वो कोई सल्तनत नहीं है, छत्रपति शिवाजी महाराज की सोच है। कुछ नहीं बदला। कैद हो शहंशाह के सामने, फिर भी आंखों में वही आग, सर पर वही जुनून। बहुत कुछ बदल गया आरम। हमने तो इन आंखों में अहंकार और सर पर एक ताज भी देखा था, आज दोनों नजर नहीं आ रहे। शहंशाह इसे इतना दर्द हो कि जब वो अपनी मौत की भीख मांगे तब भी उसके मुंह से सिर्फ चीखें निकले। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं। तू क्या हमें मौत से डराएगा? हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी, लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। ये फिल्म cinewood.net द्वारा प्रस्तुत की गई है। क्षमा करना संदूका हत्या, हमारी वजह से आपको इस पीड़ा से गुजरना पड़ रहा है। इस पीड़ा में ही जीवन का सुख है महाराज। सुदामा को कैसा दर्द जब उसके हमदर्द कृष्ण हो उसके कद। कहाँ ले जा रहे हो इन्हें? रिहा कर रहे हो क्या? इनके शब्द इच्छाधारी हथियार हैं।
कभी तीर बन जाते हैं, कभी तलवार। चलो मात्या, याद है हमने कहा था आपसे एक बार कि हम आपसे कविताओं की प्रतियोगिता करेंगे, और हमने कहा था कि आप बिना प्रतियोगिता के विजयी हैं। मन के जीते जीत है, मन के हारे हार। हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार। उन पर है धिक्कार जो देखे ना सपना। सपनों का अधिकार असल अधिकार है अपना। अपनों की खातिर करना कुछ आज हमें, अजर अमर कर देना है स्वराज हमें। तू माटी का लाल है, कोई कंकड़ या धूल नहीं। तू समय बदल के रख देगा, इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है। ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है। सेवक का आखिरी मुद्रा स्वीकार कीजिए राजे। जा रहे हैं आपके शत्रुओं के चोट पर लगने। हमने कहा था हम नमक है महाराज। नमक नहीं चंदन हो कभी, तुम तिलक हमारे माथे का। कविताएं खत्म हुई राजे, अंत में जीत आपकी हुई। जनमानस के भूप रोगे, चरम चमकती धूप रोगे। प्रसन्न रहे माता जगदम्बा और छत्रपति और सचर संबा। हम नमक है महाराज, हम नमक है। तुम नमक नहीं चंदन हो कवि, तुम तिलक हमारे माथे का। Cricket winners Captain Humran and team, please give them big hands. Ideal student from junior section is Anushka Kade, 7th standard. Congratulations Anushka. Would you like section. This prize goes to Avni Futke. Please put your hands together for Avni Didi. Avni Didi, would you like to say something? Today I am very happy and I would like to thanks to sir. Thank you. Students, guess which is the idle class? Now listen, idle class is Swami Vivekananda House, standard 6. Congratulations 6th standard. Congratulations all of समोर पहा सगळे व स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमानिमित्त जमलेल्या सर्व विद्यार्थी पालकांचं मी इथे स्वागत करतो. गेली 12-13 वर्षापासून माझा
सोळंके सरांशी संपर्क आहे. मी वेळोवेळी त्यांच्या क्लासच्या माध्यमातून पाहतो. सर विद्यार्थ्यांना फक्त ज्ञान नाही तर इतर कलागुणांना वाव देण्यासाठी सुद्धा विविध उपक्रमांचं आयोजन करत असतात. आजच्या गॅदरिंगचे इव्हेंट तर पाहून त्यांनी सामाजिक संदेश दिलेलाच आहे. त्याचबरोबर विविध कलागुणांना कसा वाव देण्यात येईल याचाही त्यांनी विचार केलेला आहे. आता पालक काय करतात, फक्त 10वी झाली की आपला विद्यार्थी डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा या दृष्टीनं पाल्याला सतत अभ्यास करायला सांगतात. पण आता आपण टीव्हीवरती बातमी पाहतोय, आता इयत्ता पहिलीपासून CBSE पॅटर्न येणार आहे अशा चर्चा आहे. काय आहे हा CBSE पॅटर्न? तर ही एक नवीन शैक्षणिक धोरण आहे. तर त्या धोरणात सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या क्षमतांकडे लक्ष द्या. आपला प्रत्येक विद्यार्थी डॉक्टर आणि इंजिनियर होऊ शकत नाही, तर पालकांनी तसा त्यांना फोर्स सुद्धा करू नये. तरी पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घ्याव्यात आणि त्याप्रमाणे त्यांनी विविध कलागुणांसाठी त्यांना मार्गदर्शन करावं व त्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यावं. BCC क्लास मी सतत येत असतो, सरांकडे येत असतो. सरांचं सर्व विद्यार्थ्यांकडे बारकाईने लक्ष असतं. जसं सरांच्या क्लासचं नाव आहे ब्राईट कोचिंग क्लासेस, तसंच सर्व विद्यार्थ्यांना सर ब्राईट करत आहेत आणि त्यांना घडवत आहेत. सरांच्या पुढील कामगिरीसाठी सरांना व त्यांच्या पूर्ण स्टाफना मी शुभेच्छा देतो आणि इथंच मी थांबतो. आजच्या या गुणगौरव समारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित BCC क्लासचे डायरेक्टर आमचे मित्र सोळंके सर, तसेच माझे सहकारी मुंडे सर, तसेच उपस्थित सर्व विद्यार्थी, ज्येष्ठ पालकवर्ग, आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जो कलागुण जे असतात त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम हे या क्लासने केलेलं आहे. आपण असं म्हणतो की शाळा हे खरं विद्यार्थ्यांना घडवण्याचं साधन आहे, कारण समाज परिवर्तनाचं साधन आहे शाळा. आणि एक छोटीशी शाळा घडवण्याचं काम हे आदरणीय सोळंके सरांनी या ठिकाणी केलेलं आहे. एका छोट्याशा वृक्षाचा एक मोठा वटवृक्ष झालेला या ठिकाणी पाहायला मिळते. विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी एवढंच सांगेन की संघर्षामध्ये खूप ताकद असते. कॉपी करून लिहिण्यामध्ये तेवढी मजा येत नाही. जे मार्क आपण संघर्षातून मिळवतो त्याचा आनंद. Good evening all the present here. Today's program's chief guest Bhagwat Munde sir, my friend, and Vinod Magwar sir, all parents, dear students, and all the well wishers of BCC family. First of all, I would like to say congratulations to all the students, those who have performed today, because your performances give us energy. Your commitment give us something. So as both the teachers have told and you are reading in newspaper that CBSE pattern is coming, and for that English is very important, communication is very important. Many parents are thinking about future of student. What will be the future of my child? आपण लातूरला जाऊया का? मुलांचं फ्युचर खूप चांगलं होईल बरेच पालकांना वाटतं. पण दरवर्षी माझा काय प्रयत्न असतो, परळीतच लातूरपेक्षा जबरदस्त वातावरण तयार करू. पण होतं काय, समजा या ठिकाणी बऱ्याच लेडी झालेल्या आहेत महिला,
मी रिक्वेस्ट केली की म्हटलं ताई काय करायचं आपल्याला, मला खिचडी खावा वाटते, थोडीशी खिचडी बनवा. कुणीतरी एखादे पॅरेंट्स म्हणले ओके सर आम्ही तुमच्यासाठी बनवतो. एकाने बनवलं तर ठीक आहे, सगळ्याच लेडीजने खिचडी बनवावं लागल्या तर इट विल स्पॉइल. म्हणतात ना सो मेनी कुक्स विल स्पॉइल द फूड. मीठ किती टाकायचं समजणार नाही. तसं मला एकच गोष्ट समजते, टाकला तर सर्व विश्वास टाकायचा, नाही तर काहीच नाही विश्वास टाकायचा. सोळंके सरांवर विश्वास आहे ना तर सगळाच आहे, BCCवर विश्वास आहे ना तर सगळाच आहे, नाहीतर काहीच नाही. हे कशासाठी बोलतोय मी, म्हणजे डोक्यामध्ये पूर्वी एक पॅरेंट्स मीटिंग घेतली होती मी क्लासवरती, पण या मुलांच्या एक्झाममुळे मी काय म्हटलं होतं की आफ्टर फ्यू डेज वी विल स्टार्ट डिफरंट टाईप ऑफ क्लासेस. असं जर केलं आपण सगळ्यांनी मिळून आपण चर्चा करूया. 2 दिवसांना रिझल्ट आहे. माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या पॅरेंट्सला, रिझल्टला आवर्जून या. 1-to-1 कम्युनिकेशन होणार आहे. प्रत्येक पॅरेंट्सला 1-to-1 कम्युनिकेशन होणार आहे. तुमचा मुलगा किंवा मुलगी आणि तुम्ही सोबत असाल. सो आपण जर असं केलं की सुट्ट्यामध्ये आमची मेहनत घ्यायची तयारी आहे, किरकोळ काहीतरी एक फीस ठेवली, सगळी टीम अगदी जीवातून तयार आहे की पुढच्या वर्षी असा रोल करूया की ज्याला इंग्रजी बोलता येते तोच फक्त किंवा तीच मुलगी फक्त क्लासला ऍडमिशन देऊया. मला सांगा विद्यार्थ्यांची प्रगती होईल का नाही होणार. आपण असा रूल केला की ज्या मुलांना मॅथमॅटिक्सचं बेसिक येतं, बेरजा वजाबाकी गुणाकार भागाकार फॉर्म्युले काटाकाटीच्या विद्यार्थ्यांना येतं, त्यांनाच फक्त ऍडमिशन देऊया. आपण असं केलं की सायन्सच्या ज्या विद्यार्थ्यांना बेसिक फाउंडेशन जमतं त्यांनाच ऍडमिशन देऊया. तर तुमच्या विद्यार्थ्यांसाठी काय होईल, एक ऍटमॉस्फिअर तयार होईल, वातावरण तयार होईल. प्रत्येक वेळेस मी म्हणतो पण मुलांचं कसं होतं नंतर की थोडंसं सुट्ट्या आहेत, नंतर सुट्ट्यात फिरायला भेटत नाही, XYZ ABC बरेच काय प्रॉब्लेम. कधीतरी सर्वांनी मिळून ह्या जर गोष्टी केल्या, काहीच नाहीये, तुम्ही लातूरला जा, पुण्याला जा, कुठे जा, फक्त ऍटमॉस्फिअर मधला फरक असतो. आता राहिली गोष्ट मागाशी आपण तो ड्रामा पाहिला, संभाजी महाराजांचा ड्रामा पाहिला. ड्रामामध्ये त्यांची प्रचंड इच्छाशक्ती बघितली आपण. कितीतरी टॉर्चर केल्यानंतर सुद्धा काय की त्यांनी त्यांचं जी काही जिद्द आहे ती सोडली नाही, इच्छाशक्ती त्यांची काय त्यांनी सोडली नाही. मग इच्छाशक्ती भेटते कुठं माहिती का आजच्या मुलांना, रेस लागून गेलेली मार्क्सची. माय चाइल्ड गॉट 99%, माय चाइल्ड गॉट 100%. अरे पण त्याच्यामध्ये विल पॉवर, कॅरेक्टर, चांगले गुण, मॅनर्स, कुठं कसं वागायचं, कसं बोलायचं, या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. या गोष्टी मुलांना काय, आता ठीक आहे पॅरेंट्स मीटिंग, बरेच जण पॅरेंट्स मीटिंगची काय गरज होती. इथं कुणीतरी आयडल झालं, कुठला तरी वर्ग आयडल झाला, बारक्या मुलांना वाटतं ना मला त्या दिदी सारखं व्हायचंय, मला त्या दादा सारखं व्हायचंय. म्हणजे मोटिवेशन कुठून भेटणार. वर्गात ठराविक विद्यार्थीच फर्स्ट सेकंड थर्ड येतील. तर त्यासाठी काय की विद्यार्थ्यांना, मला चंड विद्यार्थी आवडतो, फक्त मार्क्स घेणारा विद्यार्थी नाही. फक्त मार्क्स घेऊन काय होणार आहे. मग हे मुलांमध्ये थोडेसे कॉमन सेन्स पाहिजे, कुठं कसं वागायचंय. मला सांगा आउट ऑफ पर्सेंटेज, आउट ऑफ टक्के घेतले मुलांनी, घरी आईलाच उलट बोलतोय, पप्पाला डोळे मोठे करतोय. तुम्ही समाधानी असाल का. काय करायचं मार्काला, काय करायचं. मला पॅरेंट्स भेटायला यायचे पहिले लेकर घरी सांगतात, मम्मी सरांना काय सांगायचं नाही बरं का, सरांना सांग मी मोबाईल नाही फक्त 10 मिनिटं बघते. सरांनी विचारले 10 मिनिटापेक्षा जास्त भेटलं तर मारणार आहेत आम्हाला. कुठला प्रकार आहे हा. त्यासाठी काय फ्रेंडली टीचर असावा विद्यार्थ्यांसोबत, पण विद्यार्थ्यांना एक आदरयुक्त भीती पण असायला पाहिजे. आपण काहीतरी चुकीचं वागलो तर सर आहेत, सर आपल्याला रागवतात, सर आपल्याला शासन करतात. यासाठी आता काय बरेचसे तिकडे मुलं आयडियल क्लास झाले, खूप चांगली गोष्ट आहे. आयडियल क्लास तर तुमच्याकडे सगळेजण पाहतायत ना, घेतला मोबाईल झाले सुरू. मग आत्ताच इथे एक ड्रामा दाखवला होता की असं नाही करायला पाहिजे. मग ते काहीच नाही. प्रचंड सध्या मी म्हणतो की बोलत नाहीत कुणीच पॅरेंट्स, सगळे त्या मोबाईलला त्रस्त आहेत. करायचं काय, शाळेत ना आले, ट्युशन आले, बॅग फेकली, घेतला की झाले सुरू. तुम्हाला आम्हाला त्यातलं एवढं नाही कळत आहे. तर ते विद्यार्थी त्याच्यात PhD झाली विद्यार्थ्यांची बात.
तर त्याचं काय उपयोगच नाही त्याचा. टुडे जनरेशन इज बिकमिंग मॅड, पागल होत चाललेली त्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये. आपण काय सांगतो मग, नाही सर आम्ही फक्त काय करतो 10 मिनिटच देतो. नाही, अभ्यासाचं काय असेल तरच देतो, मोबाईलवर अभ्यासाचं काहीच नसतं. यूट्यूबवर मी व्हिडिओ काढला, मी सुरू केला यूट्यूबवर व्हिडिओ आणि मी तुम्हाला सांगतोय सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला S+V3+O रेकॉर्ड केला, अपलोड केला. कुठेतरी आलं सोडून सरांनी फॉर्म्युला सांगितलं S+V3+O, चुकीचा फॉर्म्युला सिम्पल प्रेझेंट टेन्स होतो. पण यूट्यूबवर अपलोड केलेला आहे ना, अपलोड करणारा कोणाला माहीत असतं. मुलांना हे नाही करायचं. खेळू द्या वाटल्यास थोडं, सायकल खेळू द्या, दोरी खेळू द्या, आणखीन काही खेळू द्या. खेळल्याने शारीरिक बौद्धिक विकास होईल, संवेदना थोडीशी संवेदनशील होतील. तर त्यासाठी काय साथ पाहिजे मला पॅरेंट्सची, की सर तुम्ही पुढं चला, आम्ही तुमच्या पाठीमागे आहेत, आम्ही तुम्हाला खंबीर साथ देऊ, मग मजा येईल. आणि विद्यार्थ्यांना पण भीती असेल की नाही मम्मी पप्पा आणि सर हे सगळे एकच आहेत, आपल्याला काय घरी पण वाचता येणार आणि इकडं पण कुठंतरी आपण फसून जाऊ. सो on the day of result I will tell you about what improvements we have to do in your child. तुमच्या मुलांमध्ये काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे नेमकी अभ्यासाच्या बाबतीत आणि एरवी पण बाकीच्या गोष्टी. वागायला विद्यार्थी चांगला असावा, गुणी असावा. किती किती गुण आहेत आणि किती किती नाही हे आपण हे चर्चा केली पाहिजे. की माझ्या मुलांना 15 पडले की 20 पडले का 100 पडले, नाही, माझ्या मुलामध्ये खूप सहनशीलता आहे, संयम आहे, आत्मविश्वास आहे त्याच्यामध्ये काय कुठं कसं वागावं, इटिकेट्स मॅनर्स आहेत. ह्या गोष्टीचा पण आपण विचार केला पाहिजे, कारण या गोष्टीचा अभाव आहे सध्या. आता आमच्या चर्चा तेच चालू. हे मुलं काय की थोडंसं धाक असल्याशिवाय नाही होणार, नाहीतर मग शेवटी कसं होऊन जातं, ते पोट भरू शिक्षकांसारखं होऊन जातं. आम्हाला काय करायचं आहे, आमची फीस आली पाहिजे, पैसे आले पाहिजे, पगार आला पाहिजे, ज्याला जे करायचं ते करा. त्या स्टेजला शिक्षक गेल्यानंतर मग ते काय मुलांमध्ये प्रगती नाही होत, किंवा मुलांसोबत ओव्हर फ्रेंडली राहिलं तरी प्रगती नाही होत. सध्या मुलांचं कसं आहे, शिक्षक रागवतात, करा कंप्लेंट, त्या सरांचं कळत नाही आलं पाहिजे आणि युनिटी पण होऊन जाते. सो त्यासाठी काय की थोडंसं सगळ्या गोष्टींकडे तुम्ही पण लक्ष द्या, आम्ही पण लक्ष देतो. ठीक आहे. बाकी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक. ऑल स्टुडंट्स, स्पेशली अगेन दिस इयर ऑल्सो गर्ल्स हॅव परफॉर्म. छोट्या छोट्या मुलांपासून जी अँकरिंग केली, जो काही तो मोबाईलवरचा ड्रामा केला, फक्त ड्रामाच नाही करायचा आहे, तर ते आत्मसात करायचे की आपल्याला मोबाईल यूज नाही करायचं. स्वतःला वेळ फार काय 5 मिनिट 2 मिनिट नाही. जशी तुमची मम्मी उपवास ठेवते किंवा पप्पा शनिवारचा सोमवारचा, तसं तुम्ही उपवास ठेवा. 1 दिवस मोबाईल अजिबात बघायचं नाही, हात लावायचा नाही, 2 दिवस नाही लावायचं. काय की तुम्हाला कसं उपवास ठेवायचं बघ, तर तुमची प्रगती होईल. ठीक आहे. बाकी जे काही छोटे मोठे हाऊंडेड BCC ड्रामा त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे 4 दिवस होते प्रिपरेशनला, छान केलेलं आहे. सर्वांचं कौतुक. आणि पुढच्या जे काही कमांड्स येतील ते फॉलो करून सपोर्ट करताल अशी आशा करतो. आणि विथ द परमिशन ऑफ गेस्ट आय डिक्लेअर दॅट प्रोग्राम इज कम्प्लिटेड. थँक्यू.